येत्या येत्या काळामध्ये माझ्या काही जीविताला बरं वाईट झाल्यास, धोका झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार गोपीचंद पडळकर आणि त्याचे पेट्रोलर, पगारी कार्यकर्ते हे सगळे राहतील. मी काय घाबरणारा कार्यकर्ता नाही, याच्यातून अजिबात घाबरणार नाही, भेणार नाही कुणा बापाला. आणि लढत राहणारे जे आमची अवलाद आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, येत्या काळामध्ये तितक्याच ताकदीने लढत राहू आणि बोलत राहू. आणि जर कुणात हिंमत असेल तर त्यांनी शब्दानं उत्तर द्यायला शिका, असं बोलून. आणि तुम्ही दमबाजी दडपशाही करायला, ही हुकुमशाही हिटलरशाही चालू नाही. महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे. काय सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला उत्तर देणं आणि तशा वेळेस त्यांना रोखणं ही तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या जीविताला इथून पुढच्या काळात काय झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर आणि त्याचे कार्यकर्ते, पेट्रोलर्स आणि बेवडे त्याच्यासोबतचे असणारे आणि त्यांनी ठेवलेली लोक जी मला धमकी देत आहेत आणि मला जीव मारण्याची धमकी देत आहेत, त्यांना एवढंच सांगू शकतो, दम असेल तर शब्दाला शब्दानं उत्तर द्यायला शिका, वैचारिक लढाई करायला शिका. तुम्ही आज तुमच्याकडे आमदारकी आहे, सत्ता आहे म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही दमबाजी आणि हुकुमशाही करू शकत नाही. जे काय आहे ते शब्दाला शब्दानं बोलायला शिका. आणि दमबाजी आणि दडपशाही करून गप्प बसणारा हा रणजित बागल कार्यकर्ता नाही. गोरगरीब कष्टकरी बहुजन समाजातून आणि खऱ्या अर्थानं अटके पार झेंडा रोवणाऱ्या समाजातून मी आलेला आणि इतकाच लढवय असा कार्यकर्ता. मी कुणाच्या बापाला भीत नसतो. मी सुद्धा खऱ्या अर्थानं लढणाऱ्या वृत्तीचा कार्यकर्ता, लढणाऱ्या प्रामाणिक काम करणाऱ्या वर्गातून येणारा कार्यकर्ता आहे. भगवा झेंडा हाती धरलाय म्हणजे काय उगं घेत नाही आम्ही भगवा झेंडा. खऱ्या अर्थानं त्याची शान राखून तशाच तितक्याच ताकदीनं तडफेनं उभा राहून ताटमानेनं अभिमानानं लढणारा मी कार्यकर्ता आहे. मी भेणारा आणि घाबरणारा अजिबात नाही. इथून पुढच्या काळात तितक्याच ताकदीनं लढत राहू एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.